त्याचं कारण आहे आपण पुढच्या आठवड्यापासून भेटणार आहोत शुक्रवार शनिवार रात्री 9:30 वाजता. पण त्याआधी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन. हो दे कल्ला. फ्रेंड्स, आपली बुलेट ट्रेन ही एक हास्य मैफिल आहे, पण लवकरच ETV मराठीवरती सुरू होतीये सुरांची मैफिल. संपूर्ण महाराष्ट्रातून निवडलेले खास गायक आणि गायिका त्यांच्या जादुई स्वरांनी सादर करणार आहेत गौरव महाराष्ट्राचा. गौरव महाराष्ट्राचा या कार्यक्रमाची निवेदिका मृण्मयी देशपांडे हिला मी विनंती करते की तिने मंचावरती यावं. मृण्मयी, तुझं कॉमेडीच्या बुलेट ट्रेन मध्ये खूप मनापासून स्वागत आहे. थँक्यू सो मच. गौरव महाराष्ट्राचा याची तू निवेदिका आहेस. हो. या कार्यक्रमाबद्दल तू आम्हाला काय सांगशील? या कार्यक्रमामध्ये पूर्ण महाराष्ट्रभरामधून आम्ही ऑडिशन्स घेतल्या होत्या आणि अनेक चांगले गायक कलावंत ऑडिशनसाठी आले होते. काही जोड्यांमध्ये आले होते आणि काही एकटे एकटे आले होते. जे एकटे आले होते त्यांना आम्ही तिकडे सुरेल जोड्या दिलेल्या आहेत, त्यांना चांगले त्यांच्या ताकदीचे योग्य असे जोडीदार दिलेले आहेत. आणि आता त्या लोकांमध्ये सुरांचं एक नवीन नातं तयार झालं आहे. म्हणजे ह्या पूर्ण कार्यक्रमाचं उद्दिष्टच हे आहे की लोकांमध्ये एकमेकांमध्ये आणि त्यांचं प्रेक्षकांबरोबर नवीन नातं तयार व्हावं, सुरेल नातं तयार व्हावं. आणि मला खूप छान शिलेदार मिळालेले आहेत. आणि येत्या 17 नोव्हेंबरला दर सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9:30 वाजता गौरव महाराष्ट्राचा हा कार्यक्रम घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येणार आहोत. तुमची ही सुरांची गाडी ही वेगाने पुढे जावी यासाठी आम्ही आमची गाडी ही शुक्रवार शनिवारी वळवलेली आहे. त्यामुळे तुमच्या शो साठी खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. मृण्मयी, आता तू गाणार आहेस का काही कंटेस्टंट्स येणार आहेत? नाही, हे धाडस माझ्यामध्ये अजून तरी नाही आहे गाण्याचं. मी कानसेन आहे, तानसेन नसले तरी. त्यामुळे जे आमचे खंदे शिलेदार आहेत, जे हा सगळा कार्यक्रम पेलून देणार आहेत, त्यांना मी रंगमंचावरती आमंत्रित करते. तर हे आमचे खंदे असे शिलेदार आहेत. यांची ओळख मी आत्ता करून देणार नाही आहे, कारण ते जेव्हा गातील तेव्हा ते स्वतःची ओळख निर्माण करणार आहे त्याची मला पूर्ण खात्री आहे. तुमचं सगळ्यांचंच गाणं ऐकायला आम्ही सगळेच जण खूप उत्सुक आहोत. पण त्याआधी आमच्या हास्य मैफिलीत तुम्ही सहभागी व्हावं. प्लीज बी सीटेड. थँक्यू. गौरव महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आपल्याला आता लवकरच पाहायला मिळणार आहे. पण आज इथे गौरव मालवणचा या कार्यक्रमासाठी ऑडिशन्स होतात. बघूयात या ऑडिशन्स कशा होतात ते. 1 2 3 4 ऊंची है बिल्डिंग, लिफ्ट मेरी बंद है, कैसे मैं आऊं, दिल रजामंद है, आजा 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 तेरी याद सताए, कैसे आऊं मैं तो आऊं, ले राजा आजा, चुप चुप टाक चुपाक टाक 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 चुप चुप टाक 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 पाक करा. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी मन्नू मलिक माझ्या शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो, ज्याचं नाव आहे सीझन केळवणचा गौरव मालवणचा. आणि तुम्हाला सांगतो की या शो मध्ये असे वेगवेगळे गायक येणार आहेत. आणि आता ऑडिशनची एवढी तिकडे गर्दी चालली आहे बाहेर, सगळे पार्टिसिपेंट्स नुसते दंगा चाललाय, मला ऑडिशन द्यायचं, मला ऑडिशन द्यायचं, मला ऑडिशन द्यायचे. खूप गर्दी चालली आहे. तर आपण आता पुढच्या आपल्या पार्टिसिपेंटला बोलूयात. पार्टिसिपेंट नंबर 10 बेबे, कम ऑन लाइव बना दूंगा, लाइव बना दूंगा, लाइव बना दूंगा. माझा नंबर 10 आहे. माझा नंबर 10 आहे. अरे माझा नंबर 10 आहे. माझा नंबर 10 आहे. अरे अरे माझी ऑडिशन घ्या. हो सर माझी ऑडिशन घ्या पहिली सर. अरे किसकी लाइव बनाऊ मैं? सर माझी लाईफ बनवून टाका सर. ही दिसायला पण बरी नाहीये सर. सर मी बघा ना सर. बघा याच्याकडे बघा. सर माझा नंबर 10 आहे सर. परत जर नंबर 10 बोलला ना 10 गुळी येईपर्यंत मारेन. काय माझा नंबर 10 आहे. चल हो बाजूला. तू काय सांगता का मला? मगाशी काय गात होती बघितलं मी. काय गाते काय हे गाणे? छानपट्टी शिकू नको काय. मी गाते म्हणजे गाते. माझी ऑडिशन घ्या सर. एक मिनिट बेबी. येस बेबी तेरी तुम्हें लाइव बना दूंगा. थँक्यू सर. लाइव बना दूंगा. Thank you. ऐसे
कह के लाईव्ह बना दूंगा थँक्यू सर. ए तू चल चल निघ चल नॉनसेन्स. आणि काय रे केस जरा कापत जा ना. काय करून ठेवलंस ते केसांचं? आजूबाजूची माणसं मरतील ना अशी ते झिपरे झिपरे करते. भांग बिंग पाडावा. ऑडिशनला येतो ना आपण. आणि आता चल निघ इकडनं. आणि जाताना जरा जपुने 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 जा रे. बस ओके. सर तुम्ही हे जे गळ्यातल्या गळ्यात खाकरून बोलता ना सर ते मला फार आवडतं. मी खूप मोठी fan आहे सर. क्या बोला बेबी तू? ए बेबी तू इस मुंह से क्या बोला? क्या तेरी तो लाइफ में ऐसे कह के बना दूंगा. लाइफ बना दूंगा. हाँ? सर खरंच ओ सर माझा नंबर 10 आहे सर. माझा लाईफ बनवा ना. असं काय करताय? तुम्हाला विश्वास नाही बसत आहे? थांबा तुम्हाला दाखवतो. म्युझिकचं ऑडिशन आहे. हा सर हे बघा ना सर. हे काय अबडम म्हणजे काय? अबडम क्या है? ये अबडम क्या है? सर ABADM म्हणजे अखिल भारतीय अग्रेसिव्ह दहीहंडी मंडळ. अच्छा म्हणजे हा दहीहंडीचा बनियान घालून तू गौरव मालवणचा बनणार आहेस? हा? हो सर बनणार ना. मग का न बनायला आलं. सर हे बघा तुम्हाला गंमत दाखवतो. काय गोविंदा आला रे आला. अरे संदीप आला रे आला. आला रे आला. अरे बट इकडे थांब नाही बाबा. इकडे थांब. नाताच्या ऑडिशनला आलेस की गायच्या ऑडिशनला आलीस? आणि हे काय चाललंय तुझं? हा गाणार पण तूच, वाजवणार पण तूच, सगळी खाती एकट्यालाच वाटून घेणार आहे? सर आपण वन मॅन शो आहे. अन्नू मलिक सर बाबा बेबी माझी लाईफ बनवा सर. बेबी तेरी तो लाइफ में ऐसे कह के बनाऊंगा. लाइफ तेरी थँक्यू कह सर. के सर हा बनाऊंगा. टाइमपास करतोय हो. माझा परफॉर्मन्स बघा. माझे कपडे रेडी आहेत. माझा मेकअप रेडी आहे. माझी ज्वेलरी रेडी आहे सर. तू सगळी रेडी आहेस? येस सर. गाणं सोडून बाकीचं सगळे रेडी आहेस तू ना? ते राहिलंच. ते राहिलं. एक झापड दे. चल निघा इकडनं. चल, सर, ऐका. निघा इकडनं. सर, ऐका ना, please, माझं ऐका. चला, सर, नाही. सर, मला नाही तुम्ही गाणं गाय. जपून नाही, सर, जातो मी. कम है पानी कम है थोड़ा थोड़ा गले में है कम कम हाँ कम पानी कम है थोड़ा थोड़ा गले में है कम हाँ कम. ओ बाई काय मटन शॉप मध्ये आलाय? हा, गळ्यावर असं पाणी का मारताय काय? नाही घसा जरा ओला केला. ऑडिशन आहे ना. बोला काय गाऊ? अरे मला दुकानदार असल्याचा काय फील देताय? काय गाऊ? हा तुम्ही इकडे कशा आलात? कितवा नंबर आहे तुमचा? 47. 47. इकडे ऑलरेडी 10व्या नंबर साठी भांडण चालू आहे. हा तुम्ही मध्येच कशा आलात? 1 मिनिट सर मी मध्ये घुसले नाहीये. मी बाहेर असा रियाज करत होते ना. जरा वरचा सा लावला रे लावेपर्यंत सारे पळून गेले. अगं सगळे पार्टिसिपंट माझे पळवून लावलेस तू. सर जाऊ दे ना ते पळून गेले. सर मी अशी मातीतली गाणी गाते ना. म्हणजे माझं गाणं झालं ना की सगळं ऑडियन्स म्हणतो माती 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 माती. सर असं सर माझ्या बरोबर पण घडतं सर. हा सर मी पण मातीतली गाणी गातो सर. सर गाऊन दाखवू सर एक. बरं गा काय ते? करेक्ट विसंगत. क्या बात आहे. वा 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 वा. वा. मालवण पाण्यामध्ये शिरला. एक मिनिट थांबा जरा. एक मिनिट थांबा. काय म्हणलं? मालवण पाण्यामध्ये शिरला. हा सर म्हणजे त्याचं काय हा? झालं? भरती आली ना भरती हा? म्हणून पाण्याच्या आतमध्ये शिरला. मग मला भरती येईल ना तेव्हा काय होईल माहित नाही. मालवण पाण्यामध्ये किल्ला. किल्ला कळला? मालवण पाण्यामध्ये किल्ला शिवाजी आत कसा शिरला. मालवण पाण्यामध्ये किल्ला शिवाजी आत कसा शिरला. किल्ला दिसे मनोहर लाटा येती भयंकर. चला निघा इकडे निघा ना तुम्ही गाणं म्हणतो आता. हे जपून. सर मला ऑडिशन देऊ दे. माझा भाऊ आहे ना सिरियल किलर. त्याला जर तुमचं नाव सांगितलं ना तर काय होईल माहितीये ना? नाही मग अगोदर सांगायचं ना. एवढं काय मना घेता तुम्ही? घ्या ना ऑडिशन द्या ना तुम्ही. हा? थँक्यू सर. बरं. एक काम आहे. एक माणूस मिळेल
म्हणजे कशासाठी माणूस? टच द्यायला. अरे टच ना आ घ्या. नाही नाही तसं नाही, म्हणजे मी ना स्पष्ट बोलते, फक्त गाताना जरासं म्हणजे हाकलते. मग तुम्हाला मी टच देतो ना, मी टच देणार. अरे आपण असा टच देतो ना, असं लोकांच्या डोळ्यात टच कन पाणी येतं. म्हणजे जपून टच. सुरू. ही चाल तुरु तुरु उडते केस भुरु भुरु. हे काय दिवाळी संपली आता लाडू कसले वळताय? सर काय? टेम्पो टेम्पो. मग टाका ना, फर्स्ट टाका. सर टेम्पो म्हणजे हा जो तुमचा वाद्रवृंद आहे ना, वाद्रवृंद. हे माझे वांद्र उंद्र. हा माझा ऑर्केस्ट्रा आहे. काय आहे? ऑर्केस्ट्रा. जास्त त्यांची चेष्टा करायची नाही. नाही नाही नाही, मी त्यांची चेष्टा करत नाहीये, पण माझा आहे ना, माझा गडागोळ आहे. काय तुमचा बाई? गडागोळ आहे. बाई गळा गोड असतो. हा तुमचा सगळाच गोड आहे. भावाला सांगू. नाही तर गा. ही चाल तुरु तुरु उडते केस भुरु भुरु. टाळ्या डोळ्यावर पडतात. काय शब्द काय म्हटलात तुम्ही? डाळ्या डोळ्यावर बट्ट. बाई ते डाव्या डोळ्यावर असं आहे ते. हा? तेच म्हटलं. तेच म्हणते. काय करू आता? ही चाल तुरु तुरु उडते केस भुरु भुरु. डाळ्या डोळ्यावर बट्ट. बाई मी देतो शाबासकी देतो गाणं संपल्यावर. शाबासकी देतो. आली तशी मावळ त्या उन्हात. देतो मी. देतो. केवळ्याच्या भनात नागिन सड सडली. ती नागिन सड सडली. ती नागिन सड सडली. अच्छा म्हणजे मग तुमचा हा परफॉर्मन्स झाल्याच्या नंतर जजेसने बोलायचं काय हकलती घेतल्यात, काय हरकती घेतल्यात. हा? अहो तुम्हाला ना हाकलायला पाहिजे. चला निघायचं. बेबी सगळ्यांनी मला वाईट टाकले. नाही मी आहे. माझ्याकडे कोणाचं लक्षच नाहीये सर. बेबी तेरी तुम्हें लाइव बना दूंगा. ऐसे कह के लाइव बना Thank you, दूंगा. sir. बेबी कुठल्या पट्टीत गाणार तू? सर तुम्ही म्हणलात तुम्ही झोपडपट्टी पानपट्टी पण गायचं. कुणाकडे शिकलीस तू गाणं? मोहम्मद रफी. मोहम्मद रफी? अगं तुझं वय काय? मोहम्मद रफी साहेबांकडे कसं काय गाणं शिकू शकतेस तू? मोहम्मद रफी क्लासेस मध्ये शिकली. मोहम्मद रफी क्लासेस. हा पण कुणाकडे? श्री याकूब भाईंकडे गाणं शिकली. ते कोण असतात? विथ ड्यू रिस्पेक्ट सर. हा देऊ त्यांना रिस्पेक्ट, पण ते असतात कोण? म्हणजे सर ते खूप मोठे आहेत. माझ्याही हो. तोंडावर हो बोलते. व्हॉइस ऑफ मुकेश आहेत. मन्नाड्यांची गाणी इतकी सुंदर गातात म्हणून सांगू. वा एकदा गा काय ते गा. नाही म्हणजे तुम्हाला जर ऐकायचंच असेल ना तर तुम्ही क्लासवर या. त्यांच्या तिकडे? हो. नाही ऐकायलाच यायलाच लागणार आहे त्यांचं गाणं ऐकायला. 8 ते 9 या वेळेत या सर. का 7 ते 8 ते कराटेचे क्लासेस घेतात. कराटेचे क्लास घेतो. आणि 9 नंतर पण फ्री नसतात. हा मग काय करतात? शिवणकाम करतात. घे काय ते घे. ऐका हा. वाह क्या बात. काय ग? काय झालं? याकूब भाई कराटे क्लासेस. चार बोतल वोडका. काय? काम मेरा रोज का. मंडळी तुम्हाला सांगतो. बोतल वोडका. बस बाई बस झालं तुमचं ऑडिशन्स.
आता गप्प बसायचं कुणीही गाणं गायचं नाही. आता मी गाणं गाणार आणि तुम्ही ते ऐकायचं आणि शिकायचं. आता सर, कुणी सर. काही मध्ये मध्ये बोलणार सर नाही. सॉरी नवीन गाणी तयार केलीत मी. हा हा ये दुनिया पित्तल दी, ये दुनिया पित्तल दी, बेबी डॉल में सोने 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 दी. चिकनी चमेली चुपके आई, चिकनी चमेली चुपके अकेली, पौवा चढ़ाने आई मैं, पौवा चढ़ाने आई मैं, पौवा चढ़ाने आई मैं, पौवा चढ़ाने आई मैं. दुनिया चले पिछाड़ी, मैं चली आगाड़ी. चिंता चिंता ता चिंता ता, चिंता चिंता ता चिंता ता, चिंता चिंता ता चिंता ता, चिंता चिंता ता चिंता ता. मिनिट. एक आहे तुमचं काय फालतूगिरी चालली आहे आहे? सगळ्या गाण्यांना एकच चाल म्हणजे चाल चांगली आहे पण सगळी गाणी एकाच चालीची आहे. ते काय आहे, म्हणजे माझ्या आईने सांगितलंय की माणसाने चांगल्या चालीचं असावं म्हणून ती सगळी चाली. ओके बरं तुम्ही आता चला निघा इकडनं, मला ऑडिशन द्यायचे. चला. नाही सर तुमचं चुकतंय. तुम्हाला ऑडिशन द्यायची नाहीये, तुम्ही ऑडिशन घेणार आहात. हा. नाही मी पण ऑडिशनच द्यायला आलो होतो इकडे. ते काय मला कळलं की मन्नू मलिक सर आहेत ना ते ऑडिशन घेणार आहेत, तर मला ते आहेत म्हटल्याच्या नंतर मी लगेच त्यांच्यासारखं असं कॉस्ट्युम केलं आणि मी असं कॉस्ट्युम त्यांना इम्प्रेस करणार माझं गाणं गाऊन. तर ती यायचे होते ना मध्ये, अजून यायला वेळ आहे त्यांना, तर म्हटलं जरा काहीतरी तुमच्यावर टाइमपास करावा. चला निघा आता. चला ओके बाय. लाईफ बनाएगा. नाही मी असं काही मस्ती केली. कॉस्ट्युम घालून आलाय का तू? कॉस्ट्युम काय नंबर काय तुझा? माझा नंबर आहे काय 1047. फारच धमाल होत्या तुमच्या या ऑडिशन्स. आपण परीक्षकांना विचारूया तुमच्या या ऑडिशन्स त्यांना कशा वाटल्या. रेणुकाताई. हायलाइट ऑफ द ऍक्ट माझ्यासाठी सुप्रिया होती. सुप्रिया फारच मजा आणलीस. एक्स्ट्रीमली एंटरटेनिंग. व्हेरी व्हेरी गुड. मस्त. मकरन सर. हैदोस परफॉर्मन्स पॅडी आणि सुप्रिया हैदोस. आणि आज ज्या जागा तुम्ही काढल्या होत्या गाण्याच्या त्या अशक्य होत्या म्हणजे. आणि पॅड्यात तू ती सगळी गाणी ज्यात बसवली होती ज्या चालीमध्ये ती तर अरे देवा अशी चाल गायकांची असू नये नाही का याच्यासारखं. खूप अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. आपण तुमचे गुण बघूयात. मकरन सर. रेणुकाताई. थँक्यू. हम आपके शुक्रवार शनिवार है. तर पाहायला विसरू नका दर शुक्रवारी आणि शनिवारी रात्री 9:30 वाजता कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कल्ला. मृण्मयी तुला ही आमची ऑडिशन कशी वाटली. मी हसून हसून मेले होते आणि मला असं वाटतं की नक्की काय करायचं नाही आपल्याला याचं उत्तम उदाहरण आम्हाला मिळालेलं आहे असं मला वाटलं. धमाल आली, खूप हसायला आलं आणि हॅट्स ऑफ. पण तुमच्याकडे जसे अवलिया आहेत ना तशीच आमच्याकडे सुद्धा काही विचित्र अवलिया मंडळी अशी भरलेली आहेत आणि त्यातला एक पहिला अवलिया मी आता स्टेजवरती पाठवणार आहे. पुण्याचे आमचे रोहिदास माने. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, तुझ्या माझ्या लेकराला घरकुल नवं, नव्या घरामंदी काय नवीन घडलं, घरकुला संग समजा होईल येगळ, दिस जातील दिस येतील भोग सरला सुख येईल, दिस जातील दिस येतील भोग सरला सुख येईल. Oh
सुकल ते तुझ्या माझ्या वाणी रोप फुलाच परत होईल गेळ दैवा संग झुंजायाच देऊ त्याला बळ दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल. थँक्यू. फार श्रेष्ठ कला आहे तुमची. दोन्ही आवाजाचं गाणं खरोखरीच खूप अवघड आहे. आणि रोहिदासराव क्या बात है, तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू सर. थँक्यू. एका पोलीस कमिशनरच्या घरामध्ये झालीये चोरी आणि इन्स्पेक्टर शोधतोय चष्मदीत गवाह. बघूयात त्याला तो सापडतोय का. आपल्या समोर येतात बुंगाट टीमचे कलाकार. बस काही सिंगम वगैरे ना, फार चिंगम झालंय माझं. काल आमच्या एरियात एक चोरी झाली. बरं, ही साधी सुधी चोरी असती तर ठीक आहे. मकरम भाऊ, तुम्हाला सांगतो, आमच्या खुद्द कमिशनर साहेबांच्या घरीच चोरी झाली. सकाळपासून 8 वेळा फोनवरनच त्यांनी उभी आडवी 3rd डिग्री दिली आहे, माहितीये. त्यांनी पनिशमेंट म्हणून माझी वर्दी काढून घेतली आणि फोनवर बोलत संध्याकाळपर्यंत जर चोर नाही पकडला, सध्या वर्दी घेतली नंतर सगळंच घेतील, म्हणजे नोकरी वगैरे सगळं बडतर्फ करणार आहे तो मला. पण मी चाणाक्ष आहे, सगळ्या खबरी कामाला लावल्यात. एका खबरेने अशी खबर दिली आहे की एक चष्मदीत गवाह येतोय जबानी द्यायला. मुझे दुनिया वालों शराबी न समझो, मैं पीता नहीं हूँ पिलाई गई है मुझे दुनिया वालों. बाळ्या, ए बाळ्या, मी बाळ्या, माझे 120 रुपये दे. हा दांडा पाहिला का. मी बाळ्या नाही, मी स्टार, 3 स्टार आहे, 3 स्टार ऑफिसर. किती 3 स्टार. ओ 3 स्टार. मग ते स्टार कागदात बांध आणि ड्रॉवर मध्ये ठेव. मी पण बुलेट स्टार आहे, बुलेट स्टार. इन्स्पेक्टर साहेब, इन्स्पेक्टर, एक मिनिट, चहा, एक मिनिट, चहा प्यायला, एक मिनिट. अरे थांब ना यार, माझ्या घरी आला चहा प्यायला. यार चहा. मी तुझ्या घरी नाही, तू पोलीस स्टेशन मध्ये आलाय. पोलीस स्टेशन आहे. हा. पोलीस स्टेशन. मग तुम्ही चहा मागवा. तुला इथे चहा प्यायला बोलवलं नाही. तुला इथे चहा प्यायला बोलवलं नाहीये. काल जी चोरी झाली ना, चोरी, मी नाही केली चोरी. नाही, त्या चोरीचा तू चष्मदीत गवाह आहेस. चष्मदीत गोवा. मी चष्मदीत गोवा. म्हणजे गोवा तुम्ही आहे. चष्मा पण तुम्हाला आहे. तुम्ही चष्मदीत गोवा आहे. चष्मदीत गोवा म्हणजे आय विटनेस. हाय विकनेस आहे. आय विटनेस. आय विटनेस. हाय विकनेस. कळलं. तू दारू प्यायलास. कोण बोललो? कोण बोललो? दारू प्यायलो मी. कोण बोललं नाही, मीच बोललो. का बोलला तुम्ही? म्हणजे कोण दारू मी नाही प्यालो. मग मी कोल्ड्रिंक पित होतो. कोल्ड्रिंक स्ट्रॉंग होती म्हणून क्वार्टर वाजले. म्हणजे तू दारू घेतोस. दारू घेतो. प्रश्नाची ऑफर मला त्याची साक्ष विचार. ए बघ, असं करू नको. तू एकुलता एक चष्मदीत गवाह आहे. हे बघ, तू एकुलता एक चष्मदीत गवाह, असं करू नको. ऐक मला. नाही चष्म्याचं गवळ नाही, मी रुसलोय. रुसला. मग आता मला सॉरी बोला. मी हा सॉरी तर बोललं पाहिजे ना. मी सॉरी बोलू. नव्हे जातो. ए थांब 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 थांब.
री काय 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 री जोरात बोला. सॉरी. ओके ओके इट्स ओके. आता नीट सांग काय झालं. काय झालं माहिती आजच्या गावात काय झालं रे? हा. हम्म, हे काय झालं माहिती हम्म. बाळाला मुलगा झाला. कोण बाळा? त्याचं काय? अरे चोरीचं सांग ना, चोरीचं. हा सॉरी सॉरी सॉरी. हा. आजच्या गावात काय झालं रे? हा तर काय झालं माहितीये हम्म. बाळाला मुलगा झाला. बाळाला मुलगा झाला ना, त्याला आमच्या अख्ख्या पोलीस डिपार्टमेंट कडनं अभिनंदन सांग. हा, पण आता मला चोरीबद्दल सांग. चोरीचं सांग, चोरीचं. काय झालं बाळा माझा बाळाला स्पष्ट बोल, स्पष्ट. कळेल असं बोल, कळेल असं. एक मिनिट. बाळाला मुलगा झाला म्हणून आनंदाचे क्षण आनंदाचे क्षण म्हणून तो मला बोलला आपण पार्टी करू. अरे तुला मुकबधीर वाटलो का रे? ऍक्शन कसला करतोयस? मी काय मुकबधीर आहे का? नाही कधी कधी माझंच मला कळत नाही म्हणून माझ्या स्वतःसाठी ऍक्शन रिएक्शन करतो. बोल लवकर, बोल, पुढे बोल. तर बाळा मला काय हा. बोलला की मी तुला पार्टीत बोलते ना मला पार्टी तर पाहिजे ना. पार्टी काठी नाही पार्टी पाहिजे. तर त्याने माझ्याकडे 100 रुपये घेतले 5 रुपये व्याजने. हा. 1 महिन्याने झाले 110. तर 2 महिने झाले 120 रुपये. नाही नाही, 5 रुपये दराने 2 महिन्याने 110 झाले. नाही 120 झाले ना. कसं काय? मी सांगतो ना 120 झाले यार. मी सांगतो ना तुम्ही घ्या त्याची साईड. हा काय जावंय का तुमचा तो? त्याला ताळा लावा जाऊन ताळा बिळा लावा त्याला. टाळा इकडे. फ्रेश वाटतं एकदम. ए सुनीता ए सुने चल जेवण चल जेवण चल. कोण सुने? नवऱ्याला विसरली तू. हा बापरे, आता मला बायको समजायला लागलाय. मार मार कपाळावर हात मार. कपाळावर हात मारून मारून अख्ख्या संसाराचा नायनाट केला इथे. 15 पायाची 15 पायांची. 15 पायाची 15 पायाची. हे बघे, ए ए, वर आवाज करून बोल दात घशात घालेल. हे रागवलं वाटत. एक ऐक नाही. काल काय झालं माहितीये कमिशनरच्या घरी चोरी झाली. ऐक ना. हा तेच सांगा ना. कमिशनर साहेबांचं घरी चोरी कशी काय झाली होती? कमिशनर साहेबांच्या घरी चोरी झाली. तुला कमिशनर मध्ये जाम इंटरेस्ट आहे रे. हा तुला काय यार आहे का तो? नाही, हा? फक्त मला चोरीचं सांगा ना, ते कसं काय झालं ते. पायदाब हा? पायदाब मग सांग. मी मग मी जातो. नाही नाही, मी दाबते दाबते तुमचे पाय दाबते. सांगा. ते काय झालं माहिती हम्म. बाळाला मुलगा तो झाला. झाला मगाशी. तो मगाशी झाला. नाही कुठपर्यंत आलो होतो आपण? बाळा भाऊजी तुम्हाला 110 रुपये देणार होते 110 नाही 120 रुपये देणार होते. ना? अहो, कसे काय 120? 120 देणार होते. काय? तुला मुश्या कधी आले रे? सकाळी तर नव्हत्या. ते आल्या दुपारी, पाऊस पडला ना, पाऊस पडल्यावर आल्या त्या. नाही तू कशाला गेली पावसात करायला? पण ते सांगा ना, 110 रुपयेच होतात. ऐका माझं. 120 रुपये होता. बाळा काय तुझा यार आहे का? 2 यार ठरवते वा. हा अरे टिकली लावायची अक्कल नाही तुला. बघा टिकली इथं त्रिकोणी टिकली लावली इथे. तुझ्या बापाने लावली टिकली. फ्रेश वाटर फ्रेश फ्रेश. ए पप्या ए पिंट्या माझ्या पप्या. ए पिंटो कोण बापरे, आता मला मुलगा समजायला लागलाय. अरे नको रे डोक्यात हात मार. तुझी आई पण डोक्यात हात मारते तू पण मारतो काय यार. हे बघे, ए म्हटलं माणसाला असं नाही बोलायचं. अरे पण माझं ऐक. अरे पण नाही बोलायचं.
तुला गोष्ट सांगा. पप्पा गोष्ट सांगा ना गोष्ट. पप्पा ते कमिशनर साहेबांच्या घरी चोरी झाली चोरी. पप्पा सांगा ना पप्पा. सांगा ना पप्पा सांगा ना चोरी सांगा ना पप्पा. लाडत नको येऊ. सांगतो काय झालं माहितीये का. बाळा जो आहे ना बाळा हा त्याला मुलगा झाला. बाप्पा बाळाला मुलगा झाला पेढे मी वाटतो. हा पण पुढची गोष्ट सांगा. बाळाला मुलगा इसवी सन पूर्व मध्ये झाला. पुढची गोष्ट सांगा ना पप्पा. कुठे होतो आपण. बाळा काका तुम्हाला 110 रुपये देणार होते. 110 120 देणार होते. हा काय 110 120 होते. तू पण तसा तुझी आई पण तशी. आईला पण मिशी पोराला पण मिशी बापालाच मिशी नाही. काय बोलतील लोक. चल चल रो. पप्पा ऐका माझं. चल पप्पा. चल काट चल चल आईला तुझ्या नीट उभा राहा इकडे आणि सांग तू कोण आहेस. स्पष्ट बोल. मी संदीप आहे. हा आणि मी कोण आहे. तुम्ही 3 स्टार आहात. हे शेवटपर्यंत लक्षात ठेवायचं. हा आणि आता गप मला स्टोरी सांग. चोरी अरे बाबा ही वर्दी जायची वेळ आली आता. वरती नाही कमिशनर साहेबांच्या घराच्या भोवती गर्दी होती. गर्दी तर बाळ्यान मी बोलत होतो तो पाहिली गर्दी. हा. मग आम्ही लगेच धावत गेलो हा. आणि पाहिलं की चोरी झाली. हा बरोबर. चोरी होताना आम्ही पाहिलं हा, आमच्या ही डोळ्यांनी. चोरी तू डोळ्यांनी पाहिलीस. हा, डोळ्यांनी पाहिली. कधी झाली कशी झाली कोणी केली ते नाही माहित आपल्याला. म्हणजे चोरी झालेली पाहिली होताना नाही पाहिली. म्हणजे तू इतक्या वेळ जे सांगत होतास ती चोरी तू झाल्यानंतर पाहिलीस. मीच काय सगळ्यांनी झालेलीच पाहिजे. 200-300 लोक होतं त्यांनी पण झालेलीच चोरी पाहिली. चोरी होताना नाही पाहिली. काय नाही माझीच चूक झाली. तुला मी ते चष्मदीत गावा म्हणून बोलवलं. हा चष्मदीत गवा साहेब जाऊ का. ओ या ना इकडे. एक काम आहे साहेब. साहेब तपास लागला त्या चोरीचा. नाही नाही संदीप नावाचा एक भुरटा चोर होता सर. नाही नाही दोघे जण फरार आहेत. एक बाळ्या आहे आणि तिसरा आरोपी सर अल्पवयीन आहे. खूप मस्त झाला तुमचा परफॉर्मन्स. आपण परीक्षकांना विचारूयात त्यांना कसा वाटला. रेणुकाताई. संदीप तू आज काय केलंस यार. म्हणजे कमाल कमाल केलंस. आणि प्रसाद तुझी सुनीता आणि संदीपचा मुलगा दोन्ही अप्रतिम होते. फॅन्टॅस्टिक. मला सेल्फी घ्यायला आवडेल. मकरंद सर. अप्रतिम सुंदर आउटस्टँडिंग वा 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 बढिया. खरंच आम्हाला अभिमान आहे की आम्ही ह्याचे चष्मदीत गोत. आपण तुमचे आता गुण बघूयात. मकरंद सर. रेणुकाताई. निर्विवाद. स्वच्छ भारत सुंदर भारत हे अभियान सध्या भारत सरकारने सुरू केले. बघूयात हे अभियान आपल्या इथे कसं राबवलं जात आहे ते. आपल्या समोर येतात सुसाट टीमचे व्हाईस कॅप्टन. तर ताई आणि दादा स्वच्छता अभियानाची मी संपूर्ण तयारी केलेली आहे. कसं आहे की गणपतीच्या वर्गणीतून जो पैसा उरतो ना त्याचा आम्ही ह्या विस्टेजवर नेहमी दरवर्षी शो करतो. सोशल शो असतो, लावण्यांचा शो असतो, ऑर्केस्ट्रा असतो, असे सगळे शो असतो. पण आज आम्ही स्वच्छता अभियानाचा एक सोशल शो ठेवलेला आहे. तर त्या सोशल शो साठी कॉमेडीची बुलेट ट्रेन मधली एक आताच अंड्यातून बाहेर आलेली सेलिब्रिटी तिला आम्ही या मंचावर बोलावणार आहे. तर तिचं असं नाव आहे नम्रता संबेराव. वादा कर ले साजना तेरे बिना मैं न रहूं मेरे बिना तू न
या गाण्यावर एंट्री का घेतली तर हे गाणं आहे हात की सफाई या चित्रपटातलं. गावात आणि आज मी ते सफाईसाठीच आली आहे. वा वा. तर सांगायचं झालं तर असं की मी आहे एक सेलिब्रिटी. 4 स्किट मध्ये कॅप्टन मेली स्वतःला सेलिब्रिटी समजायला लागली आहे. काय म्हणाला? स्वागत होतं ते बोलून टाकलं. हा, तर मी सेलिब्रिटी असल्यामुळे सिनेमाच्या गाण्यांवर एंट्री करायला मला फार आवडतं. सिनेमात कोण घेत नाही ना. काय स्वागत. तर मला फार आवडतं त्यामुळे आज मी इथे स्वच्छता भारत अभियान राबवण्यासाठी आलेली आहे. स्वच्छ भारत सुंदर मी. हो मॅडम, स्वच्छ भारत आणि सुंदर भारत असं आहे ते. आय एम सॉरी. तर स्वच्छ भारत सुंदर भारत लगेचच आपण आपल्या अभिनयाला सुरुवात करूया. जे येत नाही ना त्यावर चर्चा नको. अभिनय नाही, अभियान. मी अभियानच म्हंटल. हो काय? बरोबर, तुम्ही सेलिब्रिटी आहे ना, तुम्ही बोलाल ती पूर्व दिशा. बोला बोला. येस. तर आपण आपल्या अभियानाला सुरुवात करूयात. हे घ्या, हे जरा प्लीज पकडा. मीच हा, मला सांगा कशाने झाडायचे? झाडून. नाही, एक मिनिट. आधी माझं स्पीच आहे. ओके. म्हणजे अच्छा, म्हणजे आधी मनातला कचरा साफ करणार, मग इथला कचरा साफ करणार. वा, क्या बात आहे. जमते तुम्हाला सुद्धा. तर मी या स्वच्छ भारत अभियानासाठी इथे आले आहे. तुम्हाला तर माहितीच आहे महात्मा कस्तुरबा गांधी यांनी काय नाही शांत. काय नाही येडी आहे का तू? काय झालं? महात्मा गांधी, महात्मा कस्तुरबा गांधी नाही, MK गांधी ना. महात्मा कस्तुरबा. तुला काय 7वीला इतिहास नव्हता काय? MK गांधी म्हणजे मोहनदास करमचंद गांधी. कस्तुरबा गांधी ही त्यांची बायको होती आणि महात्मा ही त्यांना मिळालेली पदवी होती. पुढे बोल. तर ते झालं असं की महात्मा गांधी यांनी म्हटल्याप्रमाणे मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही. मला असं वाटत होतं की मीच याड आहे. ही माझ्यापेक्षा पण येडी आहे. काय? मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही, हे लोकमान्य टिळकांचं वाक्य आहे. आणि महात्मा गांधींनी स्वच्छतेचा संदेश दिला होता. ओके. म्हणजे गांधीजींच्या स्वच्छतेच्या मोहिमेला लोकमान्य टिळकांनी असं प्रत्युत्तर दिलं तर. अरे ही काय यादी झाली काय? ओ मॅडम, ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लोकमान्य टिळकांनी लहानपणी शाळेत हे वाक्य बोलले होते की मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफल उचलणार नाही. आणि महात्मा गांधी मोठे झाल्यानंतर त्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला होता. या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्यांना एकत्र करू नका. लफडा होईल, भांडण होईल. ओके, म्हणजे मला फक्त हा प्रश्न पडलाय की समजा लोकमान्य टिळकांच्या म्हणण्याप्रमाणे मी कचरा केलेला नाही, तर मी तो कचरा उचलायचा की नाही उचलायचा? म्हणजे मी टिळकांचं ऐकायचं की मी गांधीजींचं ऐकायचं? माझा ऐका, तुम्ही घरी जा. तुमच्याने काय नाही होणार. सॉरी. तर आता मी लगेचच इथे ही जागा स्वच्छ करणार आहे. स्वच्छ भारत या अभियानासाठी आले ना मी इथे, तर मला जरा चांगली जागा सांगा स्वच्छ करण्यासाठी. तुमचं घर. एक्सक्यूज मी, माझ्या घरी नोकर चाकर आहेत घर साफ करायला. बघितलं, स्वतःचं घर साफ करण्यासाठी हिने बाई ठेवली आहे आणि ही बाई इथे येऊन लोकांचा कचरा साफ करणार आहे. तुम्ही मला जागा सांगा प्लीज. एक काम करा ना, जागा बिगा आता बघा, हीच जागा इथे हिरवी पानांचा कचरा केलेला आहे. हा तुम्ही एक वेगळा कचरा केलेला आहे, पसरलेला आहे, तो साफ करा. ओके, एक काम करा, तुम्ही ना माझे फोटोज काढा. कसे फोटो करणार? झाडू नको? हा, म्हणजे ते झाडू द्या, मी झाडू असा हातात धरते, तुम्ही माझे फोटोज काढा आणि टाकून द्या आपल्या सोशल साईटवर. हा, मी पोस्ट देते. चालेल. कसंही धरलं तरी तो झाडूच आहे आणि त्याने झाडू कामच होणार आहे. तुम्ही त्याला पोल समजून पोल डान्स करायला लागला. एवढं टॅलेंट भरलंय तुमच्यात. एक्सक्यूज मी, व्हॉट यू मीन? आय नो व्हॉट आय एम डुईंग. ओके, आय एम नॉट कचरीवाली, आय एम सेलिब्रिटी. ओके. कोणासमोर बोलताय हो तुम्ही? कोणासमोर? की तुम्ही सेलिब्रिटी आहात म्हणून आणि इथे येऊन तुम्ही मदत कार्य करायला आलाय. हे समोर कोण बसलेत माहितीये काय? मकरंद भाऊ. ते ह्या अभियानाचे ना पुरस्कर्ते आहेत. काय ते अँबेसिडर आहे, ते अँबेसिडर. हो, तुम्ही ते स्वच्छता अभियान करण्यासाठी ते आलात आणि हा कचरा करून बसलाय. आता हा कचरा कोण साफ करणार आहे? ऑफकोर्स कचरीवाला. हो, मी नाही साफ करणार. कचरेवाला ओ प्लीज. बाई, जरा तोंड सांभाळून बोला. जो कचरा करतो ना तो कचरेवाला आणि जो कचरा साफ करतो ना तो सफाईवाला. त्याला जरा आदराने हाक मारा.
तुम्हाला काय हो, फक्त हातात झाडू घ्यायची, फोटो काढायचा आणि सोशल साईटवर तो अपलोड करून टाकायचा, एवढंच काम आहे तुम्हाला. पण हे पण खूप चांगलं काम आहे, कारण त्या फोटोवर जे हजारो करोडो लाईक्स येतात ना, त्यातल्या अर्ध्या लोकांनी जरी जबाबदारी घेऊन असं ठरवलं की आजपासून मी माझं घर, माझा आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणार, तरी भरपूर झाला. मग या सरकारला असं अभियान राबवण्याची गरज नाही लागणार. आणि अशाच परिस्थितीवर एका थोर कलाकाराने, मोठ्या कलाकाराने 4 ओळींचं काव्य लिहिलेलं आहे. हे घ्या, तुम्ही झाडू मारा, मी काव्य सादर करतो. उसवल गण गोत सार, आधार कुणाचा नाही, भेगळल्या भुई परिजीना, अंगार जीवाला जाळी. फारच उत्तम झालंय तुमचं स्किट. आपण परीक्षकांना विचारूयात त्यांना कसं वाटलं. रेणुकाताई, आजची जी परिस्थिती आहे ती तुम्ही ह्या ॲक्टद्वारे दर्शवण्याचा प्रयत्न केलात आणि तुम्ही केलंत उत्तम. ऑल द बेस्ट. मकरंद सर. सो कॉल्ड सेलिब्रिटीजचा दांभिकपणा तुम्ही फार चांगला अधोरेखित केला. मला ते जास्त विशेष आवडलं. शिकलेल्यांना सुशिक्षित करण्याची गरज असणं ही खरी या देशाची समस्या आहे असं मला तरी वाटतं. एकंदरीत परफॉर्मन्स चांगला होता. तुम्ही ॲक्टर चांगलेच आहात, त्याबद्दल काही दुमत नाही आहे. आपण तुमचे गुण बघूयात. मकरंद सर. रेणुकाताई. त्यांना विनंती करते की त्यांनी मंचावरती यावं. आम्हाला आज फार सुंदर गाणी ऐकायला मिळाली आहेत आणि तुमचा कार्यक्रम खूप छान होणार आहे याची खात्री आहे आम्हाला. तुम्हाला तुमच्या कार्यक्रमासाठी खूप शुभेच्छा. धन्यवाद. फ्रेंड्स, आपले आजचे सगळे परफॉर्मन्सेस झालेले. आपण पुन्हा भेटणार आहोत, पण पुढच्या आठवड्यापासून दर शुक्रवार शनिवार रात्री 9:30 वाजता. तोपर्यंत होऊ दे कला.